हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण ऐकणार आहोत भारताची पहिली महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी दिव्या देशमुख हिच्याबद्दल। नागपूरच्या 19 वर्षीय दिव्या देशमुखने इतिहास घडवला आहे। तिने जॉर्जियातील बातुमी येथे पार पडलेल्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत भारताच्या कोनेरू हम्पीला पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे। तिने फिडे विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोनेरू हम्पीवर टाय ब्रेकर फेरीत विजय मिळवत भारताची पहिली महिला विश्वविजेती होण्याचा मान पटकावला। दिव्या यासह वुमन्स चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे। दिव्याआधी कोणत्याही भारतीय महिलेला अशी कामगिरी करता आली नव्हती। दिव्याच्या या विजयानंतर तिचं सोशल मीडियावर सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे। वर्ल्ड चेस चॅम्पियन फायनलमध्ये दोन्ही कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या दोन्ही भारताच्या लेकी होत्या, त्यामुळे भारतातच हा वर्ल्ड कप येणार हे निश्चित होतं। मात्र दोघीपैकी या वर्ल्ड कपवर कोण नाव कोरणार याची उत्सुकता होती। मात्र दिव्याने चाली करत कोनेरूला पराभवाची धूळ चारली। विजय मिळवताच दिव्याच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले। तर दुसऱ्या बाजूला कोनेरू हम्पीला अंतिम फेरीत येऊन पराभूत व्हावं लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं। या विजयासह दिव्या ग्रँडमास्टरचा किताब मिळवणारी चौथी भारतीय महिला ठरली आहे। याआधी कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली आणि आर वैशाली यांनी ही कामगिरी केली आहे। आपल्या वयाच्या जवळपास दुप्पट वयाच्या आणि भारतीय महिला बुद्धिबळ विश्वात गेल्या काही दशकांपासून अधिराज्य गाजत असलेल्या कोनेरू हम्पीशी जेव्हा दिव्याने हातमिळवणी केली तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले। त्यावेळी ती आईच्या कुशीत शिरली। दिव्याचा बुद्धिबळाचा प्रवास नेहमीच सांधिक प्रयत्नांचा राहिला आहे। तिच्या आईने तिची शारीरिक आणि भावनिक काळजी घेतली। तिच्या वडिलांनी प्रवास आणि स्पर्धांच्या सर्व तांत्रिक बाबी हाताळल्या आणि तिच्या बहिणीने दिव्याच्या स्वप्नांना पाठिंबा देण्यासाठी त्याग केला। नागपूरमध्ये दिव्याचे भव्य स्वागत झाले। प्रचंड गर्दी असूनही ती शांत आणि संयमी राहिली आणि तिच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याचा सत्कार केला आणि तिला 3 कोटी रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान केले। तर अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बाय बाय।